नमस्कार. आज आपण पाहणार आहोत पीसीओडी आणि थायरॉइड याचा वजन वाढीशी काही संबंध आहे का किंवा पोटावरील जी चरबी वाढते त्याच्याशी काही संबंध आहे का. तर आधी पाहूयात पीसीओडी. पीसीओडी मध्ये काय असतं, इन्सुलिन रेझिस्टन्स असतो. त्याच्यामुळे काय होतं, इन्सुलिन रेझिस्टन्स झाल्यामुळे इन्सुलिन हे आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज ऍब्सॉर्ब करायला मदत करत असतं. पण इन्सुलिन रेझिस्टन्स झाल्यामुळे शरीराला मग आपल्या इन्सुलिन कसं वापरायचं हे कळत नसल्यामुळे जे काही आपण खाल्लं जातं त्याचं एनर्जीमध्ये रूपांतर न होता फॅटमध्ये रूपांतर केलं जातं आणि त्याच्यामुळे मग आपलं वजन वाढायला लागतं आणि जास्त करून हे पोटाच्या भोवतीचा भाग वाढायला लागतो, म्हणजेच की पोटावरील चरबी वाढायला लागते. तसेच पीसीओडी मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्या हार्मोनल इम्बॅलन्समध्ये मेल हार्मोन्स किंवा अँड्रोजन्स वाढलेले असतात आणि हे अँड्रोजन्स देखील मेटाबॉलिझम कमी करतात किंवा मेटाबॉलिझम स्लो करतात आणि जो मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे मग फॅटचं प्रमाण आपलं वाढायला चालू होतं आणि म्हणूनच पीसीओडी मध्ये वजन वाढायला चालू होतं. तसेच थायरॉइड मध्ये काय होतं, तर थायरॉइड हार्मोन जो काही आहे हा मेटाबॉलिझम कंट्रोल करणारा मास्टर आहे. पण ज्या वेळेला थायरॉइड हार्मोनच आपला कमी व्हायला लागतो, म्हणजे हायपोथायरॉइडिझम असतं त्यामध्ये थायरॉइड हार्मोन हा आपला कमी व्हायला लागतो आणि तो कमी झाल्यामुळे मग आपलं मेटाबॉलिझम स्लो व्हायला लागतं. तसेच आपल्याला खूप सुस्ती यायला लागते, थकवा जाणवायला लागतो आणि म्हणूनच मग मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे आपण जरी कमी प्रमाणात खात असलो तरी त्याचं फॅटमध्ये रूपांतर जास्तीत जास्त प्रमाणात व्हायला लागतं आणि म्हणूनच मग थायरॉइडमध्ये देखील वजन वाढायला लागतं. तसेच सुस्ती असल्यामुळे किंवा थकवा असल्यामुळे आपण व्यायाम करायला देखील टाळाटाळ करत असल्यामुळे मग पुन्हा आपलं वजन जास्त प्रमाणात वाढतं. म्हणूनच पीसीओडी आणि थायरॉइड या दोन्हींमध्ये देखील आपलं वजन किंवा पोटावरील चरबी जास्त प्रमाणात वाढायला लागते आणि हे आपण कमी प्रमाणात आहार घेतो किंवा रोज आपण आधी जेवढं खात होतो तेवढाच खात असतो, पण तरी देखील आपलं वजन वाढायला लागतं. मग म्हणूनच आपल्याला पीसीओडी आणि थायरॉइडमध्ये आहारामध्ये योग्य बदल केले तर मग आपल्याला आपलं वजन कमी करता येतं. तसेच आपला मेटाबॉलिझम कसा वाढेल यासाठी देखील आपल्याला काही आहारात योग्य बदल करावे लागतात. तर ते कुठले आहेत हे आपण पाहूयात पुढच्या भागामध्ये. नमस्कार.